आत्ताशी आपण अभंगाच्या पहिल्या चरणावर आलोय. बळीयाचे अंकित. आम्ही बलवान झालो तुकोबारे सांगतात, पण आमच्याजवळ बळ कोणाचं आहे? आम्ही त्याचे दास आहोत जो जगातला सगळ्यात बलवान आहे. कोण? बलम बलवताच्या हम कामराग विवर्जिता. तो बलवान आहे. किती बलवान आहे? अरे त्याने सूर्याला बळ दिलंय महाराज, त्याने वेदाला बळ दिलंय, ज्याने समुद्राला बळ दिलंय, ज्याने पर्वताला बळ दिले महाराज. पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखा नोलांडावी, पृथ्वी आभूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता. मिया चिनिया मेला शिता, काळूग्राशी तसे भूता. किती ताकद! मी चिगा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा, सृष्टिक्षय प्रभावा मूळती मी. किती! मेघाने वर्षावे, पर्वती बैसावे, वायुने विचरावे सत्ते तुझी. त्याच्या ताकदीपुढे कोणाची ताकद चालते महाराज? चालते कोणाची ताकद? तो कुठल्याही महिन्यात पाऊस पाडू दे, त्याच्या ताकदीपुढे कोणाचीच ताकद नाही चालत महाराज. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर तिघच्या तिघ माणसं हुशार आहेत. कोणी चॅलेंज करता का या गोष्टीला? कोणीच करू शकत नाही महाराज. डॉक्टर हुशारच आहेत. पहा तुम्ही, त्यांच्याकडे जा तुम्ही, ते आपल्याला सांगतात उलथ पडा, पालथ पडा, कानी व्हा, उतानी व्हा, जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा. आता जेवढी राहील तेवढीच काढेल ना माणूस. ते माझ्या एका मित्राला दाताच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. मला दात दुखत होतं त्याचा. माझं मित्र जरा वात्रट आहे, माझ्यावरून अंदाज करा तुम्ही ते किती वात्रट असेल बरं. ते डॉक्टरने सांगितलं झोप, म्हटले झोपवलं. आकर केला, आणखी मोठा आकर, आणखी मोठा आकर, आणखी मोठा आकर. त्या डॉक्टरचा हात पेकला, असं बाहेरच निघाला. डॉक्टर म्हणे बसणार आहे कशाला, तुम्हाला तोंडात बसायचे? करा 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 करून राहील. डॉक्टर हुशार आहेत. रक्त चेक करा, लघवी चेक करा, थुंकी चेक करा, सोनोग्राफी करा, MRI करा, सगळे रिपोर्ट पुढे ठेवतो. मग विचारतो सांगा तुम्हाला काय त्रास होतो. हुशार आहेत डॉक्टर. यांच्यापेक्षा वकील हुशार आहेत महाराज, आणि या दोघांपेक्षा तो इंजिनियर हुशार आहे. इंजिनियर तर इतका हुशार आहे महाराज, तो संडास जितका जास्तीत जास्त किचन रूमच्या जवळ येईल असा दिवसेंदिवस त्याचा प्रयत्न चालू आहे. तिघचे तिघ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर फिरायला गेलेत. उन्हाळ्याचे दिवस होते, गार वारा सुटलेला होता महाराज. 5 वाजेची वेळ. तिघचे तिघ नावेमध्ये बसलेत. नाव चालू झाली. डॉक्टरने नावड्याला प्रश्न विचारला, नावड्या कुठला रे? पुणे जिल्ह्यातला. तालुका रे? पुरंदर. गाव रे? नायगाव. मुंबईत कधीपासून आलास? साहेब माझा जन्मच मुंबईतला आहे. शाळेत गेलास कधी? नाही साहेब. का रे बाळा? माझ्या बापाने जन्मताच मला या व्यवसायात टाकलं, शाळेचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. डॉक्टर म्हटला, मूर्खा, नाव चालवता चालवता तुझं पोट दुखायला लागलं, कोणती गोळी घ्यावी कळते तुला? नाही साहेब. हातपाय दुखायला लागल्यावर कोणतं औषध घ्यावं कळतं तुला? नाही साहेब. डोकं दुखायला लागल्यावर कोणती गोळी घ्यावी कळते तुला? नाही साहेब. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटलेत. वकिलाने विचारलं, नाव चालवता चालवता तुझी नाव समोरच्या नावेला धडकली. त्या नावाड्याने कोर्टात केस दाखल केली. वकिलासमोर आपली बाजू कशी मांडावी, न्यायाधीशासमोर आपलं म्हणणं कसं मांडावं, पोलिसांना आपली बाजू कशी समजून सांगावी, काही कळतं तुला? नाही साहेब, शाळेतच गेलो नाही. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटलेत. इंजिनियरने विचारलं, समजा तुला भविष्यात वाटलं आपल्याला समुद्रातच बंगला बांधायचंय, किती फूट पाया खोल घालावा लागेल, कोणत्या प्रकारचं सिमेंट वापरावं लागेल, कोणत्या प्रकारचं वॉटरप्रूफ
फर्निचर वापरावं लागेल, काही ज्ञान आहे? तो म्हणजे साहेब शाळेतच गेलो नाही, काय ज्ञान राहील, मूर्खा तुझा जन्म वाया गेला म्हटले. तिघांनी त्याचा जन्म वाया घातला. आणि समुद्राच्या मध्यावर नाव आली, सोसाट्याचा वारा सुटला, बिगुलं वाजायला लागली. खलाशांना सूचना मिळाल्या, आपल्या नावा परत घ्या, वादळ सुटलंय, नावा कलंडण्याची शक्यता आहे, नावा परत घ्या, नावा परत घ्या. डॉक्टर, वकील, इंजिनियर तिघांना विचारलं नावाड्याने, साहेब तुम्हाला पोहता येतं का? ते म्हणे आम्हाला कोणालाच पोहता येत नाही, माझा जन्म जेव्हा वाया जाईल तेव्हा जाईल, तुमचा तिघांचा आताच गेला म्हटले. इतके हुशार लोक कोण कोण? बोला बोला बोला, कोण कोण? डॉक्टर, वकील आणि इंजिनियर. उन्हाळ्याचे दिवस महाराज असे नदीच्या काठावर फिरायला निघाले. त्या नदीच्या काठावर टरबुजांची वाडी होती. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कलिंगड. कलिंगड म्हणतात का? आमच्याकडे टरबूज म्हणतात त्याला. ते कलिंगडाची वाडी होती. तुम्ही निरीक्षण करा त्या कलिंगडाच्या वेलीचं महाराज. वेल एवढं असतं, फळ एवढं मोठं. वेल केवढं? एवढंच फक्त, फळ मात्र एवढं. त्यांनी ते 40 रुपयाला एक कलिंगड घेतलं, कापलं, खाल्लं आणि पुढे चालत चालत गेले. उन्हाळ्याचे दिवस होते, आंब्याच्या झाडाखाली बसले. त्या आंब्याच्या झाडाखाली एक झाडावर पिकलेली कैरी खाली पडलेली होती. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? शाक, पाड. बरोबर आहे, आमच्याकडे शाक म्हणतात त्याला. झाडावर पिकलेली कैरी असते, अतिशय मधुर असते. त्यांनी ती कापली आणि खाल्ली. त्या तिघांना कलिंगड खाल्ल्यापेक्षा ते पाडाचा आंबा खाल्ल्याचा आनंद खूप मिळाला, कारण मधुर होतं ते फळ, झाडावर पिकलेलं होतं ना, गोड होतं. डॉक्टरने वकिलाला सांगितलं, वकील साहेब माझं असं मत आहे, परमेश्वराला अक्कल नाही. कोण म्हणतं? डॉक्टर साहेब वकिलाला म्हणतात, वकील साहेब माझं असं मत आहे, परमेश्वराला अक्कल नाही. म्हणे कस काय? अरे एवढंच वेल, त्याला एवढं कलिंगड आणि एवढं मोठं आंब्याचं झाड, त्याला एवढी एवढी कैरी. अरे हीच कैरी जर टरबूज एवढी लावली असते तर काही बिघडलं असतं का याचं? 10 माणसं आले असते तरी एकच आंबा कापायचं काम होतं, पण अक्कल नाही ना देवाला. इंजिनियर साहेब तुमचं काय मत आहे? मी सहमत आहे, परमेश्वराला अक्कल नाही. तेवढ्याच सोसाट्याचा वारा सुटला महाराज, आणि शेवटच्या टोकावर एक कच्ची कैरी होती, कडक. जशी सुटली, वेगात आली, डॉक्टरच्या डोक्यामध्येच बसली महाराज ती. डॉक्टर प प प प पाणी करायला लागला. बाजूला एक शेतकरी होता अडाणी, तो धावतच आला तांब्या भरून घेऊन. त्याने डॉक्टर साहेबांना पाणी पाजलं. 10 मिनिटांनी डॉक्टर शुद्धीवर आलेत. आणि मग त्या अडाणी शेतकऱ्याने विचारलं, साहेब हीच कैरी जर टरबुजा एवढी राहिली असती, जर तुमच्या डोक्यात आली असती, तुम्ही पाणी मागितलं असतं का मडकं मागितलं असतं? खरं सांगा बरं. परमेश्वराची अक्कल काढायला लागलेत लोक. विठाला विठाला एकच प्रमाण सांगेल महाराज नामदेव यांचं, मोठं गोड आहे. ऐका, तुम्हाला आनंद वाटेल. तेवढं प्रमाण जर ऐकलं ना तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. काय म्हणतात नामदेवराय? नावा मने काही नहाले साचार, प्रभु तू निरधार, प्रभु तू निरधार. पांडुरंग ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जानोनी शरण आलो. हे देवा, मी काय शरण आलो तुला? उगीच नाही आलो रे शरण तुला. तू वेदाला बळ दिलंय. एकच उभी सांगेन ज्ञानोबरांची, मीच गा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा, सृष्टिक्षय प्रभावा मूळ ते मी. त्याला इंग्रजीमध्ये गॉड म्हणतात. ऐ झोपला का? इंग्रजीमध्ये त्याला गॉड म्हणतात. जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑर्गनायझेशन, डी मीन्स डिस्ट्रॉय. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, त्याला देव म्हणतात महाराज. लोक त्याची अक्कल काढायला निघाले महाराज. सावध व्हा राजाओ, हे बळ त्याच आहे. आणि महाराज म्हणतात तो इतका बलवान आहे ना, त्याचे आम्ही दास आहोत म्हणून बलवान आहोत. एक वाक्य सांगेन महाराज, माणूस स्वतः बलवान नसला तरी चालेल, पण त्याने बलवानाच्या आश्रयाला राहावं की आपोआप बलवान होतो. तुकाराम महाराज सांगतात, माझ्यात बळ नाही, माझ्यात बळ नाही, कोणतंच बळ नाही. महाराजांचा अभंग सांगू,
नाटातला अभंग फार गोडे. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझा मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गाईले गीत. देवा माझ्याजवळ काहीच ताकद नाही रे, पण मी तुझा दास आहे ना म्हणून बलवान झालेलो आहे. बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कोणतं बळ आहे? वैराग्याचं बळ. एवढं बळ सांगतो आणि कीर्तन संपवतो. वैराग्याचे दोन प्रकार आहेत, एक जिहासा वैराग्य आणि दुसरं जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतं आणि थोडाच वेळ टिकतं, त्याला म्हणतात जिहासा वैराग्य. ऐका, म्हाताऱ्याची आणि मुलाची भांडण झाली. मुलगं गुटखा खाणारं होतं आणि म्हातारा जुनी बाजरी खाल्लेलं होतं. सूत्र काही बसत नव्हतं. मुलगा आदोबा बोलला असेल, बापाला राग आला, 1 मिनिट या घरामध्ये राहत नाही, आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जातो म्हणे. आमचे गुरुजी असं सांगायचे, महाराज लोकांना बायका पोरांनी कमरेत लाता घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हणे. आत्ता पंढरपूरला निघालं का ब? मुलगा बोलला म्हणून निघालं गावाच्या बाहेर. हळूहळू चालायचं मागे पाहायचं, हळूहळू चालायचं मागे पाहायचं. म्हातारी घरात नव्हती, ती वरच्या गावात गेली होती. ती आली, तिने पोराला विचारलं, तुझा बाप कुठे गेला? कुठे? पंढरपूरला. अरे जाय त्याला बोलून आण. गेला म्हणजे एकटा गेला नाही तो. संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये मिळतात त्याला. आपला किराणा सुटतो, जाय बोलून आण. पोरग म्हणे मी जाणार नाही. म्हातारीला जावंच लागणार होतं महाराज. म्हातारी पाठीमागे लागली, म्हातारं पुढे चालायचं आणि म्हातारी पाठीमागे. आतापर्यंत हळूहळू चालत होतं महाराज ते म्हातारं, पण म्हातारीला पाहिलं जोरात चालायला लागलं, कारण त्याला धीर लागला, कोणतरी बोलवायला आलं बुवा असं. अशी म्हातारीने दुडांग धरली. दुडांग कळते का तुम्हाला? आमच्याकडे दुडांग म्हणतात त्याला. आणि धरलं म्हातारा गावाच्या बाहेर. ऐ कुठं चालले? पंढरपूरला. का बरं? ज्या पोरा करता 80 एकर जमीन कमवली ते पोरगा होता बोलतो 1 मिनिट या घरामध्ये राहणार नाही. म्हातारी बोलती हुशार होती. हो, म्हातारी हुशार होती म्हणून ज्याचा संसार चालू होता भाऊ. कुटुंबामध्ये एक हुशार पाहिजे आणि एक वात्रट पाहिजे तरच संसार चालतो, नाही तर चालत नाही. दोन्ही हुशार असतील तरी चालत नाही, दोन्ही वायबार असतील मग तर अजिबात चालत नाही. एकाने राखेल टाकून घ्यायचं, एकाने काडीची पेटी लपून द्यायची तरच संसार चालतो भाऊ. नाही तर एक राखेल टाकतं दुसरं म्हणतं घे काडीची पेटी, कसं चालेल संसार? म्हातारी हुशार होती. म्हातारीने विचारलं कुठे चालले? पंढरपूरला. का? पोरगा बोलला म्हणून. एकच वाक्य सांगितलं हो म्हातारीने, आपल्याला होता म्हणून बोलला. ज्यांना बोलायला कोणीच नाही त्यांनी अख्खं पुन्हा पालथं घातलं. एक डॉक्टर सोडला नाही तरी त्यांचा ठिकाणा लागला नाही. अरे आपल्याच मुलाने आपल्या मांडीवर देहधर्म केला म्हणून काय मांडी कापून टाकायची असते? एवढं मनाला लावू नका. घर आहे, घरामध्ये भांडे आहेत, भांड्याला भांडे लागणारच, भांडणं होणारच. चला घरी परत. म्हातारा म्हणे चाल, मी बी वाटच पाहत होतो कोणतरी बोलवायला येईल बा असं. याला जिहासा वैराग्य म्हणतात महाराज. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण होतो पण थोडाच वेळ टिकतं, याला म्हणतात जिहासा वैराग्य. जिज्ञासा वैराग्य वेगळं आहे महाराज याच्या पलीकडे. ज्ञानोबरांची उभी सांगतो, ऐहिक की स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. बाबा तुम्हाला प्रश्न विचारतो. बाबा तुम्ही मला 150 म्हटले होते ना, सापडले. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हाताऱ्या माणसांना सुपारी आवडत नाही का चावता येत नाही? काय भानगड आहे? चावता येत नाही. ज्यांचे 32 पैकी एक सुद्धा सभासद मीटिंगला हजर नाही, ते म्हातारा जर म्हणत असेल मला सुपारी आवडत नाही, नाही तुला चावता येत नाही हे सांग. सुपारी आवडत नाही हे कोणी म्हणावं? सुपारी समोर पडली. सुपारी खाण्यासाठी लागणारे 32 दात सुद्धा सक्षम आहेत, पण तरी सुद्धा सुपारी खात नाही. याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. भोग समोर पडलेत, भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती सुद्धा जवळ आहे, पण तरी सुद्धा भोग भोगत नाही. हे जिज्ञासा वैराग्य. उदाहरण सांगतो ऐका. जोग महाराज पुण्याच्या बागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते आणि ज्ञानेश्वरी ऐकायला लोकमान्य टिळक समोर बसलेले होते. लोकमान्य टिळक आणि जोग महाराज हे बालपणीचे मित्र होते. का? लोकमान्य टिळकांना कुस्तीचा नाद होता आणि जोग महाराज
पट्टीचे कुस्तीगीर होते म्हणून त्यांची मैत्री जमली होती. आपला मित्र पुण्याच्या बागेमध्ये ज्ञानेश्वरी सांगतो, लोकमान्य टिळकांना खूप आनंद वाटायचा. असे समोर बसले होते. एक श्रीमंत व्यापारी त्या बगीचेमध्ये फिरत होता. त्याने विचार केला, आपण लोकमान्य टिळकांना बऱ्याच दिवस आपल्या घरी बोलवलं, येत नाहीत आणि इथे ज्ञानेश्वरी सांगतायत. आपण एक काम करू, या ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या बुवालाच आपल्या बंगल्यामध्ये घेऊन जाऊ, लोकमान्य टिळक बरोबर येतील. माध्यान्नाची वेळ होती. वाम कुक्षीवर जोग महाराज पौडले होते. पैशांचं पोतं भरलं, जोग महाराजांच्या समोर उतरवलं आणि हात जोडून उभा राहिला. जोग महाराज म्हटले, श्रीमंत काय याच्यात पैसे कशा करता आणलेत? बिदागी आहे. समजलो नाही, मी समजलो नाही. तुम्ही जी इथे ज्ञानेश्वरी सांगताना हे सांगणं बंद करा. उद्यापासून माझ्या बंगल्यात ज्ञानेश्वरी सांगा. 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली तर 1 पोते पैसे देईल, 3 दिवस सांगितली तर 3 पोती देईल आणि 7 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली तर 7 पोती देईल. जोग महाराज होते ते. त्यांनी सांगितलं, श्रीमंत मी तुमचा अनादर करत नाही. इथे माझी भूमी आहे, हा माझा स्रोत आहे आणि हे माझं व्यासपीठ आहे. हे सोडून मी येणार नाही. 2 पावलं श्रीमंत मागे सरकला आणि काय म्हटलं ऐका, जोग महाराज पोतावर पैसे आहेत, पोतावर पश्चाताप येईल तुम्हाला. हात जोडले. श्रीमंत मी अनादर करत नाही, मला गळ घालू नका. ऐका बरं, या अख्ख्या पुणे प्रांतामध्ये तुम्हाला 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतावर पैसे देणारा हा एकटाच पठ्ठा आहे म्हटले. आता जोग मला चिल्लेत, 2 पावलं मागे सरकलेत आणि त्या श्रीमंताला सांगितलं, हे श्रीमंता, या अख्ख्या पुणे प्रांतामध्ये या जोग महाराजांना 1 दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतभर पैसे देणारा तू एकटा पठ्ठा आहे, पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लात मारणारा हा जोग महाराज एकटाच पठ्ठा आहे, त्याचा येत नाही. याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात महाराज. भोग समोर पडलेत, भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती सुद्धा जवळ आहे, पण तरी सुद्धा भोग भोगत नाही, हे जिज्ञासा वैराग्य. नंबर 2, स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये व्याख्यानासाठी गेलेत. एक श्रीमंताची मुलगी त्यांच्याजवळ आली, सुंदर होती. तिने सांगितलं, महाराज मला उद्या तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामींनी प्रश्न विचारला, माझ्याशी लग्न करण्याचा तुझा हेतू काय? हे महाराज, तुम्ही जर एवढी विद्वान आहात तर तुमच्यापासून मला जो मुलगा होईल तो मुलगा किती विद्वान असेल? स्वामीजी म्हटले, बाई तुझ्याशी लग्न करणं माझ्या हातात आहे, पण लग्न झाल्यावर मुलं होतातच हे सांगितलं कोणत्या काकाने तुला? कदाचित तू माझ्याशी लग्न केलं आणि तुला अपत्य प्राप्ती नाही झाली तर तुझी वासना अतृप्त राहील आणि त्या अतृप्त वासनेपोटी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा एक काम कर, तुला मुलगा पाहिजे का लग्न पाहिजे ते सांग. मला मुलगा पाहिजे. मग त्याच्याकरता लग्न करायची काय गरज आहे? म्हटले, मग उद्या तू प्रवचन ऐकायला ये, लाखो लोकांच्या समोर मी तुला स्टेजवर बोलवेल आणि लोकांना सांगेल, मित्र ही माझी आई आहे आणि मी हिचा मुलगा आहे. याला म्हणतात जिज्ञासा. पुन्हा वाक्याचा पुनरुच्चार करेल मामा. भोग समोर पडलेत, भोग भोगण्यासाठी लागणारी भोक्तृत्व शक्ती सुद्धा जवळ आहे, पण तरी सुद्धा भोग भोगत नाही, हे जिज्ञासा वैराग्य. लोकांच्या उदाहरणं नाही पाहिजे तुकाराम महाराज आम्हाला. तुमचं काय? जाई वो तुम्हा वैराग्यातली ही स्वात्मानुभवाची वाणी आहे जगद्गुरु तुकोबारांची. वाणीचं पावित्र्य जपावं माझ्या तुकोबारांनीच महाराज. जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे होतया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकोबा, तयाची तुके कोण दुजा तुकोबा. नाही असं होणार. महाराज सांगतात, याच बलाच्या जोरावर
वैराग्याच्या बळाच्या जोरावर आम्ही काय केले? लाथाळलेला हा संसार केला षडवर्मीचा मार. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि 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 जय जय, हरि हरि जय 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 जय. विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय. विठोबा रखुमाई. बसलेले मंडळी सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. मुखाने नाम घ्या देवाचा. हरि 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 जय जय, हरि हरि जय 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 जय. विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि कमल हरि विठ्ठल भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की सिद्धेश्वर भगवान महाराज की जय. मुबारक माई. आवाज आवाज आवाज. टाळी वाजवा ना एकदा या लेकरां करता. मामा हे कीर्तन झाल्यावर पुन्हा जेवतात का? खूप थकतात होती. हे तर लई जागा होईल. इतकं नाचतंय मला ते केव्हापासून पाहतोय मी. मनाच्या दोन, शरीराच्या दोन आणि आत्म्याच्या दोन अशा 6 उर्मी. त्या 6 उर्मींचा मार त्याच्यावर केला आणि संसार लाथाळून लावला. शब्दप्रयोग फार गोड केलाय तुकोबारांनी. लाथाळीला. ज्या गोष्टीचं महत्व कमी होतं ना ती गोष्ट लाथाळली जाते. नाही, अजून एक वाक्य सांगेन, पुनरुच्चार करतोय. प्राप्त परिस्थितीमध्ये आहे त्या वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त मोलाची वस्तू प्राप्त झाली की कमी मोलाची वस्तू लाथाळली जाते. महाराज बरोबर आहे, सिद्धांत आहे ना. तुम्हाला व्यवहाराने पटवून सांगतो. बसा ना आजी, आजी आजी बसा. तुमच्या जीवावर सगळं राज्य चालू आहे आमचं. महिलांमध्ये किती ताकद आहे पाना. एक स्त्री या देशाची पंतप्रधान झाली होती. एक स्त्री या देशाची राष्ट्रपती, एक लोकसभेची सभापती, एक संरक्षण मंत्री, एक अर्थमंत्री, एक चंद्रावर गेली, एक मंगळावर गेली, एक शनी मंदिरावर चढून गेली. आता उरल्या सुरल्या काही टोल नाक्यांवर बसून दिलेले आहेत भाऊ. प्रचंड ताकद आहे तुमच्यामध्ये. तुमच्यामुळेच हे सगळं चालू आहे. सिद्धांत सांगत होतो. मोजून 2 ते 3 मिनिटं माझ्याकडून जास्त घेतले जातील. काळजी करू नका, तुम्हाला बरोबर सोडेन वेळेवर. त्याचं कारण असं आहे महाराज, कीर्तन उशिरा जरी चालू झालं तरी ते वेळेवर सोडण्याची एक निव्वळ जबाबदारी माझी आहे. कारण मी प्राथमिक शिक्षक आहे. 11ची शाळा 11:30ला जरी भरली तरी सोडताना मी ती 4:45लाच सोडतो. एवढी काळजी घेतो महाराज मी. जास्त मोलाची वस्तू प्राप्त झाली की कमी मोलाची तिचं महत्व कमी होतं. घरामध्ये फ्रीज आला की रांजल लाथाळला जातो. फ्रीज कळतो तुम्हाला? फ्रीज ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्याचं सुलभ साधन. पटापट बोलत जा, मला वेळ पुन्हा जातोय. घरामध्ये फ्रीज आला की रांजण लाथाळला जातो, मनाला लाथाळला जातो. घरामध्ये फ्रीज आला की रांजण
लाथाळला जातो. घरामध्ये मिक्सर आला की खलबत्ता लाथाळला जातो. बरोबर आहे ना? घरामध्ये नातू जन्माला आला की आजोबा म्हणा ना, जोरात जोरात म्हणा. वाक्य पुन्हा सांगेन. अविनाशी परमात्मा अंतःकरणात बसला म्हणून नाशिवंत संसार लाथाळला गेला. महाराज, पुण्य कमवण्याच्या भानगडीत पडू नका महाराज. पाप करणं सोडून द्या की पुण्य आपोआप येतं. पुण्य कमवण्याच्या भानगडीत पडू नका. पाप करणं सोडून द्या की पुण्य आपोआप येतो. नाशिवंत संसार सोडण्याच्या भानगडीत पडू नका. अविनाशी परमात्मा अंतःकरणात बसवा, नाशिवंत संसार आपोआप सुटून जातो. महाराज, सावधरा बापू. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, त्या परमात्म्याला अंतःकरणामध्ये बसवलं, त्याचा परिणाम असा झाला, नाशिवंत संसार आपाप सुटून गेला. तुम्ही म्हणाल आमच्याकडून सुटेल का? का सुटणार नाही? जरूर सुटेल. गीतेमध्ये न्याय सांगितला भगवंताने. आपीचे क्षुद्राचारो भजते माम अन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो ईसा. तो आधी जरी दुराचारी परी सर्वोत्तमाची अवधारी जैसा बुडाला महापुरीनं मरतुरी घाला. दृष्टांत खूप मोठा आहे, वेळ कमी माझ्याकडे, फक्त सिद्धांत सांगेन. चुका करतच नाही त्याला देव म्हणतात. चुका करतो पण दुरुस्त करतो त्याला माणूस म्हणतात. चुका करूनही दुरुस्त करत नाही त्याला जनावर म्हणतात. तुम्ही शेतकरी माणसं आहेत, तुम्हाला लवकर कळेल. जनावरासमोर तुम्ही पेंडीभर चारा टाका, त्याला अर्धी पेंडी खायची असेल तर ती अर्धी पेंडी कधीच बाजूला काढून ठेवत नाही, कारण जनावर येते. त्याला शेणमूत्र टाकायचं असेल तर उरलेला चारा बाजूला केला पाहिजे, पण करत नाही. त्याच्यावरच शेणमूत्र टाकतं, कारण जनावर येते. त्याला खाली बसायचं असेल तर जागा स्वच्छ केली पाहिजे, पण करत नाही. त्याच्यावरच बसतं, कारण जनावर येते. एसटी मध्ये जरी बसलं तरी केळी खाईल, सालटे तिथेच टाकेल, कारण जनावर येते. जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, योग्य कळत नाही, अयोग्य कळत नाही, सत्य कळत नाही, असत्य कळत नाही, विधी कळत नाही, निषेध कळत नाही, त्याला जनावर म्हणतात. चुका करतो पण दुरुस्त करतो त्याला माणूस म्हणतात. गुरुजी दृष्टांत सांगायचेत. सासूची सुनबाईची भांडण झाली. जगाच्या पाठीवर या दोन प्राण्यांचं कधीच जमलं नाही. कोण कोण? सासू आणि सून. काही काही म्हणतील आता खरं कीर्तन सुरू झालं. काय लोकांची मानसिकता झाली महाराज. कीर्तनामध्ये सासून सुना आल्याशिवाय त्यांना झोपाच लागत नाही. झाली भांडण सासूची सुनेची. दोघीच्या दोघी जेवल्या नाही. तेवढा एक चांगला फायदा राहतो, जेवण करत नाही त्या. सासू पण जेवली नाही, सुनबाई पण जेवली नाही. पूर्वीचा काळ, पूर्वी सुना लवकर उठायच्या. पूर्वी 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 सुना लवकर उठायच्या. पूर्वी 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 सुनबाई उठली, घरातल्या सगळ्या माणसांच्या आंघोळी झाल्या होत्या. तिने धुणं भरलं, नदीवर धुणं धुवायला गेली. घरातली माणसं शेतीत निघून गेली. राहिली कोण? सासू. तिने एकच विचार केला, कालपासून उपाशी आहोत, एखादा पदार्थ करू, खाऊन टाकू, भांडे घासून ठेवून देऊ, आणि सुनबाईला आल्यावर आणखी असं दाखवू आपण कालपासून उपाशीच आहोत. हिला म्हणतात सासू. शिरली घरामध्ये. तिने शेवया तयार केल्या. शेवया शेवया स्त्रियांना आवडतात, पण फार. स्त्रियांना 4 गोष्टी आवडतात: साय, शेवई, उतरण, जावई. काय 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 नवीन सांगा, नवीन सांगा. साय म्हणजे दुधावरची साय. नवऱ्याला जरी दूध वाढायला गेली ना, असा बोट घालते वरती ओढते तिला. त्याचा असा जीव संतापून जातो. तो म्हणतो पडू दे ना, तिची तिची पडून राहिली. पण बाया पडू नाही देत. शेवयांमध्ये फार जीव. तिने शेवया तयार केल्या. शेवया 5च मिनिटात तयार होतात महाराज. ताटामध्ये ओतल्यात, दूध टाकलं, साखर टाकली, गावरानी तूप टाकलं, मग खायचं ना गुपचूप. तिला विचार आला सासूला, जर खाता खाता सुनबाई येऊन लागली तर फजिती होईल. सुनबाई म्हणेल उपाशी राहून राहून राहिली, रात्रभरच राहिली, आता माझ्या अगोदर जेवलीस का नाही. ही अशी फजिती होऊ नये म्हणून तिने ते तसंच्या तसं ताट उचललं आणि मधल्या घरात अंधारात खायला बसली. तेवढ्यात सुनबाई येऊन लागली. तिने पाहिलं सासू तर काही घरामध्ये दिसत नाही. मग गॅसवर दूध कसं काय पडलंय. या अर्थी सासू पलीकडच्या गल्लीत गेली असेल, तिला यायला 10 मिनिटं लागतील.
आपण घरात जाऊ, पावशेर एकसं दूध पिऊन घेऊ, दिवसभर जेवायला जरी मिळालं नाही तरी दुधाचा दमदमा राहील. शिरली ती पण घरामध्ये, तिने पण ताटामध्ये पावशेर एकसं दूध ओतलं, मग प्यायचं ना गुपचूप, तिचं पण इंडिकेटर लागलं. ती म्हटले जर पिता पिता सासूबाई येऊन लागली तर फजिती होईल, म्हणून तिनेही ते ताट उचललं, मधल्या घरात अंधारात प्यायला गेली. आता तिथे आरोपी नंबर 1 बसलेलाच होता. पण सासूची चूक नव्हती महाराज, सासूची चूक नव्हती. का बरं? ती मालकीने व केव्हाही खाईल केव्हाही पिल, सुनबाईची चूक होती ना महाराज. काय? सासूला न विचारता दूध पिण्याचा प्रयत्न. चूक केली पण दुरुस्त केली महाराज. सासूने जसं तिच्याकडे पाहिलं, काय ग सुनबाई काय करते? काय नाही आत्याबाई, तुम्ही शेवया खात होत्या ना, त्या कोरड्या झाल्या असतील म्हणून दूध टाकायला आली म्हटले. होती का नाही हुशार? नायगावच माहेर होतं तिचं. माणसाच्या हातून चुका होतात महाराज, त्याला त्या फक्त दुरुस्त करता आल्या पाहिजेत. होऊ देत ना. आपल्या हातून ज्या चुका झाल्यात त्या प्रभू परमात्म्याच्या चरणी समर्पित करा. जगद्गुरु तुकोबारांचं आव्हान बघा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा अशा आयुष्याचा. अभंगातल्या फक्त एका चरणाचा विस्तारपूर्वक भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलाय. अजून 3 चरण बाकी आहेत. पुन्हा कधीतरी एखाद्या चांगल्या वक्त्याकडून तुम्हाला या अभंगाचा विचार करता येईल. मामा, मला तुमच्याकडे येऊन खूप प्रसन्न वाटलं, खूप आनंद वाटला. भगवंताचं दर्शन. ए भाऊ, ए ए ए बस बस. एवढ्या कीर्तनातून उठून जाणं म्हणजे बिहारमध्ये मंचीची सभा घेणं अशी गंमत आहे भाऊ. तू चांगली डेअरिंग केली तू त्या मानाने. अर्जंट कॉल आहे का काही? नाही असेल तर जा, नाही ते विनाकारण जागा ओली होईल, त्यापेक्षा काही हरकत नाही. गेला तर खूप आनंद वाटला. आभाळा एवढी माणसं गाणारी वाजणारी, अधिकार संपन्न माणसं श्रवण करायला बसलेली, आर्थिक दृष्ट्या आणि मनाने संपन्न असणारी देणगीदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रभू परमात्मा तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अशीच भगवत भक्ती प्रफुल्लित करत राहू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या दातृत्व शक्तीला पुन्हा एकदा सलाम करतो. तुमच्या हातून समाजाची अशीच सेवा घडू अशी अपेक्षा व्यक्त करतो. किती आनंद वाटतो महाराज. तुमची संपत्ती भोगाने कधी शोभून दिसत नाही, ती दानाने शोभून दिसते महाराज. ऐका, या जगामध्ये तुम्हाला असं वाटत असेल आपण खूप संपन्न आहोत, मनातला गैरसमज दूर करून टाका महाराज. आपल्यापेक्षा खूप संपन्न लोक जगामध्ये आहेत, पण ती संपन्नता आपल्या चेहऱ्यावर उमटावी असं वाटत असेल तर आपल्या संपत्तीचा विनियोग हा दानामध्ये करा. तुमचं जीवन अधिक कृतार्थ होईल महाराज. पण तो सगळ्यांनी सहभाग घ्यावा बरं त्याच्यात. नाही तर दुसऱ्या माणसांनी सहभाग घ्यावा आणि माळकऱ्यांनी काही वर्गणी देऊ नये असं नका करू. त्यांनी पण दिली पाहिजे महाराज वर्गणी. सगळ्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम संपन्न होते. एक वाक्य सांगू महाराज, तुमच्या गावात असं सुद्धा एखादा श्रीमंत माणूस असेल, तो अख्ख्या सप्ताहाचा खर्च एकटा करू शकेल, पण तुम्ही तसं करत नाही. प्रत्येक माणसाकडून, झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाकडून सुद्धा 51 रुपये घेतात आणि हा सप्ताह उभं करतात. का? त्या 51 रुपये देणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे हा सप्ताह माझा आहे. याला वारकरी संप्रदाय म्हणतात महाराज. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे एका भव्य आणि दिव्य अशा या नामयज्ञामध्ये अल्पशी सेवा करण्याचा योग मला मामांमुळे, आमच्या गणेश भाऊंमुळे प्राप्त झाला आणि तुम्हा सज्जन भाविकांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. सर्व गुणीजनांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली